26 एप्रिलची ही गोष्ट आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोद परिसरात असलेल्या सोनगाव शिवारात एका साधारण 20 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडतो. या मृतदेहाची अवस्था एवढी भयानक होती की बघणाऱ्याच्या अंगावरील काटा येईल आणि धड तिथंच होते आणि डोके मात्र गायब होते आणि शरीर अर्धवट जळलेल्या अवस्थेत होतं. ही गोष्ट तेव्हा गावातल्या पोलीस पाटलांना समजली. तेव्हा त्यांनी लगेच जळगाव जामोद पोलिसांना यांची माहिती दिली. यानंतर सलग 13 दिवस तपास चालला. जे सत्य समोर आलं ते ऐकून सरळ हादरून गेले. या तरुण मुलीची इतक्या निर्गुणपणे हत्या फक्त यासाठी करण्यात आली कारण तिचे चुलत भावाशी प्रेमसंबंध होते. बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमधलं हे नेमकं प्रकरण आहे काय? महाराष्ट्रात सापडलेल्या मृतदेहाचं मध्य प्रदेशशी काय कनेक्शन आहे आणि पोलिसांनी या हत्येचा छडा कसा लावला? चला तर बघूया या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर बुरहानपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या खकनार तालुक्यात आणि सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये अनेक मराठी कुटुंब राहतात. त्यातलंच खडकी या गावात कळमेकर या कुटुंबाचं घर आहे. या घरात गेल्या काही महिन्यांपासून सतत भांडण आणि वाद सुरू होते कारण घरातली मुलगी शिवानी जिचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. शिवानीचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांच्या या प्रेमाला सुरुवातीपासूनच विरोध होता. पण जेव्हा त्यांना समजलं की हे नातं खूपच पुढे गेले तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. भाऊ आणि वडिलांनी शिवानीला खूप समजावलं, सांगण्याचा प्रयत्न केला, पण शिवानीने आपल्या प्रेमसंबंध जोडायला स्पष्ट नकार दिला. त्यावरून तिला मारहाणही करण्यात आली. तरीही सुद्धा शिवानीने आपल्या हट्टावर ठाम होती. वडील बापूराम यांना वाटलं की जर मुलीचं लग्न लावून दिलं तर ती सुधारेल आणि चुलत भावाचा नाद सोडेल. म्हणून त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यातील खरड टेंभुर्णी गावातील प्रकाश बेलारवेकर नावाच्या मुलासोबत शिवानीचं लग्न ठरवलं. 15 एप्रिलला मोठ्या थाटामाटात दोघांचंही लग्न झालं. सरळ व्यवस्थित पार पडलं आणि शिवानी सासरी गेली. सासरचे सर्व विधी उरकून लग्नाच्या 5 दिवसानंतर म्हणजेच 20 एप्रिलला शिवानी माहेरला खडकीला आली. 2 दिवस राहिल्यानंतर शिवानीने आपल्या वडिलांना स्पष्ट सांगितलं की तिला सासरी परत जायचं नाहीये. तिचा जीव अजूनही चुलत भावातच अडकला होता आणि तिला त्याच्या सोबतच राहायचं होतं. बापूराम यांनी तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला पण काही ऐकायला तयार नव्हती. तिने निर्णय घेतला होता आणि ती त्यावर ठाम होती. 23 एप्रिलला यावरून घरात दिवसभर खटके उडाले. रात्री शिवानीने पुन्हा तोच विषय काढला आणि बापूराम यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण शिवानी सारखं सारखं तेच बोलायला लागली. शेवटी चिडलेल्या बापूरामनी यांना शिवानीला मारहाण करायला सुरुवात केली. शिवानी वडिलांचा मार खात होती पण तिने तिचं मत काही बदललं नाही. दरम्यान मारहाण करत असतानाच बापूराम यांनी कोपऱ्यात पडलेलं एक जाड बांबू उचललं आणि रागाच्या भरात तो शिवानीच्या डोक्यात घातला आणि या हल्ल्याने शिवानी जागीच कोसळली. डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि ती जमिनीवर तडपडत होती आणि थोड्या वेळाने तिची हालचाली थांबली. शिवानीचा मृत्यू झाला आणि हे जेव्हा बापूरामच्या लक्षात आलं तेव्हा तिचा सख्खा भाऊ अजय सुद्धा तिथेच होता. आपण शिवानीची हत्या केली हे बघून बापूराम आणि अजय चांगलेच घाबरले. आता काय करावं हे त्यांना काही सुचत नव्हतं. पण बापूरामने शांत डोक्याने एक प्लॅन बनवला. त्याने रात्रभर शिवानीचा मृतदेह घरातल्या एका कोपऱ्यात तसाच ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 एप्रिलच्या सकाळी बापूरामने मुलाला अजयला सोबत घेऊन शिवानीचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो 2 व्हीलरवर घेऊन महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेपलीकडे म्हणजेच बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात आणला. तिथल्या सोनगाव शिवारात आसिफ हमीद मुल्लाजी यांच्या शेतात एका मोकळ्या जागेत त्यांनी तो मृतदेह नेऊन शिवानीचा मृतदेह फेकून दिला आणि शिवानीची ओळख पटू नये या भीतीने त्या दोघांनी एक धारदार चाकूने तिचा गळा चिरून शिर म्हणजे डोके धडापासून वेगळे केले. नंतर डोके आणि धड 100 मीटरच्या अंतरावर फेकून देऊन त्याला आग लावली आणि ते दोघं तिथून पळून गेले. वाटेत रक्ताने भरलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जंगलात फेकून देऊन
त्यांनी पुन्हा मध्य प्रदेश गाठला. 2 दिवसांनी म्हणजे 26 तारखेला शेतमालक मुल्लाजी आपल्या शेतात गेले तेव्हा त्यांना काहीतरी जळण्याचा वास आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर तिथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक महिलाचा मृतदेह पडलेला होता. कपडे जळाल्यामुळे शरीर पूर्ण उघडं पडलं होतं आणि उजव्या हातात एक काळा धागा आणि डाव्या हातात हिरव्या बांगड्या होत्या. गळ्यात मानेची पोत आणि पायाजवळ गुलाबी रंगाची चप्पल. अशा भयानक अवस्थेत तो मृतदेह कुजलेला होता आणि मृतदेहाला शिर नसल्याने पाहून मुल्लाजी घाबरले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांना मृतदेहापासून 100 मीटरच्या अंतरावर एक कवटी दिसली. म्हणजेच धड अर्धवट जळालं होतं, पण शिर ओळखू नये म्हणून ते पूर्णपणे जाळण्यात आलं होतं. मुल्लाजी यांनी ही माहिती लगेचच गावच्या पोलिसांना दिली आणि त्यांनी पोलिसांनाही कळवलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू झाला. आजूबाजूच्या गावात चौकशी केली पण काहीच पत्ता लागत नव्हता. मग पोलिसांनी अमरावती आणि अकोला आणि मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात तपास पसरवला. दरम्यान 1 मे रोजी बुरहानपूर खकनर पोलीस स्टेशनमध्ये एका नवविवाहित तरुणीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 9 मेच्या दिवशी सलग 13 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांची ही गोष्ट लक्षात आली. जेव्हा पोलिसांना तक्रार देण्याची माहिती काढली तेव्हा बापूराम आणि अजय यांची नावं समोर आली. आपल्यावर संशय होऊ नये म्हणून या दोघांनीच मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली होती. पण पोलिसांनी कसून चौकशीत ते दोघं अडकले आणि शेवटी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अर्धवट जळलेला मृतदेह शिवानीचाच होता आणि चुलत भावासोबतच प्रेम संबंधामुळे तिची हत्या केल्याचं त्यांनी मान्य केलं. हे सगळं ऐकून पोलिसही चक्रावून गेले. सध्या या दोघांनी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाणा जिल्ह्यात या प्रकरणाबाबत मोठी खळबळ उडाली. 7 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पोटच्या मुलीला एका बापाने आणि भावाने इतक्या क्रूरपणे कसं संपवलं हे ऐकूनच मन सुन्न होतं. या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.